नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आता मार्केटमध्ये मस्त अशा कैऱ्या येतात आणि मी आज मार्केटला गेली होती तर छान अशा कैऱ्या घेऊन आलेली आहे आणि फोडणीची आंबट गोड अशी कैरीची रश्शावाली भाजी केलेली आहे आणि ती इथे मस्त असा वाफवलेला भात आणि त्यावरती आंबट गोड रश्शावाली भाजी बघू शकता किती छान अशी झालेली आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी आता अशा कैऱ्या आणलेत. आता कैरीच्या बाहेरच्या सालीला थोडे काळपट असे डाग आहेत, पण ही कैरी चांगली आहे, कडक आहे. तर इथे मी ही कैरी आहे स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ती बाहेरील साल आहे ते मी काढून घेतलेले आहे. आता ही कैरी मी कापून घेणार आहे. जशी तुम्हाला साईज पाहिजे लहान मोठी तशी तुम्ही ही कैरी कापून घ्या. आता ही मी अशा पद्धतीमध्ये कापून घेतली आणि आता फोडणी घालूया. तर मी एका कढईमध्ये तेल घातले आहे आणि तेल आहे हे चांगले गरम झाले. आता यामध्ये मी मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण आहे तो घालून घेऊया. या भाजीला लसणाचा खूप छान असा स्वाद येतो आणि यामध्ये मी आता हिंग घातला आहे आणि आता आंब्याची फोडी आहेत त्या मी घालते आणि आपण अर्धा मिनिटभर या फोडी या तेलावरती चांगल्या परतून घ्यायच्या आहेत आणि नंतर यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. तर मी आता सुरुवातीला लाल तिखट घालते, हळद आणि इथे आपण चांगले परतून घ्यायचं आहे. आणि यामध्ये मी आता थोडे चवीनुसार मीठ घालून घेते. परत मी परतून घेते ही भाजी आणि यामध्ये पाणी घालून आपण ही भाजी आहे ती वाफून घेणार आहोत. आणि अशी भाजी आपण करून ठेवली तर ती 5-6 दिवस चांगली टिकली जाते. ही आपण भाजी चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकतो. आता आपण यावरती झाकण ठेवून ही भाजी आहे ही 5 मिनिटं वाफून घेणार आहोत. तर 5 मिनिटं झाली आहेत आणि या फोडीही चांगल्या शिजल्या आहेत. हे बघा छान अशा शिजल्या आहेत आणि आपण यामध्ये गूळ घालणार आहोत. तर इथे तुम्ही साखरही घालू शकता, पण इथे मी गूळ घातलेला आहे. गुळाने खूप छान असा घट्टपणा पण येतो आणि टेस्टीही लागते. तर इथे पाणी मी घातलेले आहे 1 ग्लासभर आणि इथे मी एवढा रस्सा करून घेतलेला आहे. आता वरती मी झाकण ठेवते आणि 2 ते 3 मिनिटं परत मी उकळ काढून घेणार आहे. तर इथे हे बघा छान अशी उकळ आलेली आहे आणि इथे आता रश्शावाली आंबट गोड अशी कैरीची भाजी तयार झालेली आहे. तर आपण ही भाजी आहे ती आता आपण सर्व करून घेऊया. तर इथे तुम्ही अशी भाजी करून ठेवलात तर ती 4 ते 5 दिवस चांगली टिकली जाते. जर आपल्या टिफिनसाठी जर काही भाजी केलेली नसेल तर ही जर आपण दिली किंवा काही नसेल खायला तर ही भाजी चपाती भाकरी बरोबर खाऊ शकतो किंवा भाताबरोबर ही छान अशी लागते. तर इथे छान असा वाफळलेला भात आहे, त्यावरती आंबट गोड रश्शावाली भाजी एकदा तुम्ही करून बघा, खूप छान टेस्टी लागते. आणि कैरीचा सीझन आला ना की आमच्या घरी अशी आंबट गोड अशी भाजी बनलीच जाते. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. तर चला भेटूया अशीच एक नवीन आणि चमचमीत अशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.